अवैध रेती वाहतूक प्रकरणातील आरोपींचा सहकारी कथित पत्रकार मनोज काळे याच्यावर 20 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि हा आरोपी फरार झाल्याचे वृत्त होते। कथित पत्रकार मनोज काळे याला दिनांक 29 मे पर्यंत अटक झालेली नव्हती। त्या अनुषंगाने कारंजा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 29 मे पासून धरणे आंदोलन सुरू केले होते। 30 मे रोजी विविध शिक्षक संघटनांनी व शासकीय विभागांनी या धरणे आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला होता। हे आंदोलन 1 जून पर्यंत सुरूच आहे आणि फरार आरोपी कथित पत्रकार मनोज काळे याला जोपर्यंत पोलीस जेरबंद करत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहिती आंदोलकांनी दिलेली आहे। 1 जून रोजी कारंजा डॉक्टर्स असोसिएशन कडून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला असून उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम यांना एक निवेदन सुद्धा डॉक्टर्स असोसिएशन कारंजा यांच्या वतीने देण्यात आलं। या निवेदनाद्वारे की अवैध रेती वाहतूक प्रकरणातील आरोपींवर 20/5/2020 रोजी कारंजा शहर पोलीस ठाण्यामध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या प्रकरणातील आरोपी मनोज काळे हा अजूनपर्यंत फरार आहे। कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेल्या डॉक्टर्सवरील हल्ल्यांप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले सुद्धा निंदनीय आहेत। अशा असामाजिक तत्वांना कायमची अद्दल घडवण्यासाठी उपरोक्त आरोपीस तात्काळ अटक करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आपल्या निवेदनामध्ये डॉक्टर्स असोसिएशननी मांडलेले आहे। कारंजा IMA अध्यक्ष डॉक्टर शार्दूल डोणगावकर यांनी आपले मत व्यक्त करून कथित पत्रकार मनोज काळे याच्या विरोधामध्ये चालू असलेल्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। 19 मे रोजी रेती तस्करी प्रकरणामध्ये तहसीलदार साहेब व इतर महसूल अधिकारी यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे। त्या प्रकरणातील आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात यावी व या कोरोनाच्या युद्धात लढण्यासाठी सर्व डॉक्टर मंडळी, आरोग्य कर्मचारी व त्यांच्यासोबत 24 तास अहोरात्र काम करणारे महसूल विभागाचे सर्व कर्मचारी यांना पाठबळ देण्यासाठी आमची डॉक्टर्स असोसिएशन कारंजा त्यांना पूर्णपणे आपला पाठिंबा जाहीर करत आहे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात ताबडतोब कारवाई करण्याची विनंती करते। याचे कारण कदाचित मागील काळामध्ये कथित पत्रकार मनोज काळे याने शहरातील डॉक्टर्स लोकांना वेठीस धरून काही डॉक्टर्स जवळून खंडणी सुद्धा वसूल केल्याची जनचर्चा शहरामध्ये जोरात होती। त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे संपूर्ण कारंजा शहरातील दवाखाने बंद ठेवून कारंजा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे कडक प्रतिकार करण्यात आला होता। कदाचित तहसीलदार धीरज मांजरे यांना समर्थन देऊन कारंजा डॉक्टर्स असोसिएशन आपला रोष व्यक्त करीत आहे का अशी चर्चा आज पुनश्च एकदा कारंजा शहरातील जनतेमध्ये ऐकावयास मिळत आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।